क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना गरजली. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना गरजली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, भारताचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे. आज ज्याचे नुसते नाव घेतले तरी पूर अभिमानाने भरून येतो. असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. प्रथम त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात 23 जुलै 1856 रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि या तेजस्वी सूर्याचे प्रखर तेजाने अन्यायाचा काळ उचलला. हा तेजस्वी सूर्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक. टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते. गणित आणि संस्कृत हे त्यांचे आवडीचे विषय होते. बाळाचे पाय पाण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे लहानपणापासूनच तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले आणि या तेजात सर्वांचे डोळे टिपून जाऊ लागले. गणितामध्ये तर टिळकांचा कोणी हातच धरू शकत नव्हते. त्यांच्या बालपणीची एक गोष्ट. एकदा गुरुजी वर्गात गणित शिकवत होते. मुलांनी दिलेली उदाहरणे वहीत लिहिली आणि सोडवायला सुरुवात केली, पण टिळकांनी मात्र एकही उदाहरण वहीमध्ये लिहिले नव्हते. गुरुजींनी टिळकांना विचारले तेव्हा वहीमध्ये न लिहिता टिळकांनी सर्व उदाहरणे उत्तरासहित व योग्य क्रमाने अचूक सांगितली. टिळकांची कुशाग्र बुद्धी व स्मरणशक्ती पाहून गुरुजींना खूप आश्चर्य वाटले. टिळकांना बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती. टिळकांनी लोकजागृतीसाठी मराठा केसरी ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. लोकांना एकत्र यावे आणि त्यांच्या मनात राष्ट्रत्वाची भावना निर्माण व्हावी हा त्यामागील उद्देश होता. जहाल विचारसरणी होती, लेखनी तलवार होती. जहाल विचारसरणी होती, लेखनी तलवार होती. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती. आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची ताकद टिळकांमध्ये होती. आपल्या लेखणीतून ब्रिटिश सरकारवर टीका करत 1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले. त्यांनी त्यांच्या हक्काबद्दल जागरूक केले आणि केसरी वृत्तपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. 1897 मध्ये पुण्यात आलेल्या प्लेग साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. भारतीय समाजाचा नाश करण्यासाठी इंग्रजांनी केलेले अत्याचार पाहिल्यानंतर टिळकांनी आपले जीवन भारत आणि भारतातील जनतेला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समर्पित केले. टिळक जहालवादी होते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्त सांडावेच लागेल, नाहीतर मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत राहणार नाही असे ते मानत. किती संकटे आली, आवाजही कोसळला, तर त्यावर पाय ठेवून उभा राहील मी असे ते म्हणत आणि अशाच आत्मविश्वासाने त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. अशा या महान नेत्याचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. आजही त्यांचे नाव, त्यांचे विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात कोरले आहेत. अशा या महान नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम करून मी शेवटी एवढंच म्हणेन, पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती, पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती. होऊन या अभिमान धावले भारत मातेसाठी, होऊन या अभिमान धावले भारत मातेसाठी. कधी न थांबले विश्रांतीस्तव पाहिलं न मागे, कधी न थांबले विश्रांतीस्तव पाहिलं न मागे. संघर्षातून मिळले त्यांनी स्वातंत्र्याचे धागे, संघर्षातून मिळले त्यांनी स्वातंत्र्याचे धागे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.